नमस्कार मित्र, आज आपण मळद तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी येण्याचं कारण की हा समोर दिसतोय हा शंकर डॉन आदत किंग आहे आणि हा रॉकी गरीबा घरची बैल आहे ती आणि बैल पळत्यात परंतु अंधारात आहेत म्हणून आपण ह्यांच्या घरी आलेलो आहे। नमस्ते दादा। नमस्ते। प्रथमतः आपला परिचय द्या। माझं नाव रंगराव चव्हाण। हं, मी मळद इथे राहतो आणि माताडीचे बोर्डात कामाला आहे। माथाडे बोर्डात। हा बरं, आता आपल्याकडे बैल असणाऱ्यांची नाव काय काय? हा रॉकी आहे, हं, किंवा आता चौसा झाला आहे। चौसा झाला। आणि हो शंकर आदत आहे। शंकर आदत आहे। हा ह्यातला कुठला घरचा आहे का काय दोन्ही विकतचे आहेत का? दोन्ही विकायचे आहेत। दोन्ही विकतचे आहेत। हा. लहानपणापासून तुमच्याकडे? लहानपणापासून आपल्या मित्रांनी दिलेले आहेत दोन्ही बी। होय। असेच दिलेत आहेत। आता मला सांगा, हां बरं, कुणी दिलेत? हा दिलाय वडल्यातनं एका सुनील सोनकर म्हणून आहे, त्याने हा. दिलेला आहे बरं, हा रॉकी। हां, आणि हे शंकर किसन मोरे म्हणून आहे जोडदार, हं, सोनवडी सुपे, बरं, त्यांनी तसाच दिलेला आहे आपल्याला। तसं दिलं हा तुमच्या प्रेमाखातर? प्रेमा बरं, मग तुम्ही ह्या नादात कसं काय आला? नाही, आपल्याला पहिल्यापासून रानातली बैल होती आपल्या गावाकडं। हं, म्हातारा शेती असल्यामुळं शेतीची बैल आपल्याला होती घरी। बरं, मग आपल्याला हे नाद लागला आपला, असून बैलगाड्या बघता बघता जायचो बघायला ह्याला। हं, मग जोडदार म्हणला तेव्हा आधी वडल्यावाला म्हणला ले तुला एक वाण, मग त्यानं दिलं ते सांभाळता सांभाळता मग तो जोडदार म्हणला शिव बी ने तुला। हां, इथे एवढा असताना 75,000 रुपये त्याला मागले, पण त्याने ऐकलं नाही, आपल्याला तसं दिलं प्रेमापोट। होय। हा मग ते साधारणतः वय काय असेल त्याचं तुमच्याकडे आला शंकर त्यावेळेस? तेव्हा असं की 9-10 महिन्यात असेल। होय, हा म्हणजे तुम्हीच शिकवलं हा म्हणायचं? आपणच शिकवलं। आणि रॉकी? रॉकी बी आपणच शिकवलं। रॉकी बी होय. 7 महिन्यात असताना आणलाय। होय, हा म्हणजे हे लहानपणापासून तुमच्याकडेच आहे हा कोण? लहानपणापासून। बरं, आता सध्या काय ह्यांचं काय कुठं गुलाल वगैरे काय? आता कसं आहे, इथं पैर मिळत नाहीत आम्हाला। हां, आता इथे 2-3 गुलाब झालेत। बरं, कसं आता वायदी ही कुणाला द्यायची, तर वायदी त्याला आपली ऐकत नाही, आपण हमाली करतो। मग हमाली करताय आणि तरी बैलगाडीचा नाद आहे, बैल शर्यतीचा? हा म्हणजे नाद असल्यामुळे कसं आहे, हमाली करून गरबी किरकिर करतात, हे नाही ते नाही, तर पण आपल्या रेसला जायचा नाद लागलाय, भाड्यापुरतं झालंच पाहिजे पैसे, बरं, असा विषय चाललाय आपला। म्हणजे हमाली करून घरप्रपंच आणि ही बैलांचा खर्च हा ह्या दोघाचा मेळ बसवता म्हणायचं तुम्ही? हा वेळ बसा। बरोबर। मग त्याचबरोबर इतरांची काय मदत लागत असं, म्हणजे आर्थिक मदत बी कोण नाही कोण करत असेल नक्की तुम्हाला? करतात ही पोरं आहेत ना, समजा म्हणलं नसतं आपल्याला खर्च आलं तरी पोरं म्हणतात आम्ही कोण 500 काढतं, 100 काढतं, असे वर्गणी करून बी आम्ही जातो। वर्गणी बी करता हा, कधी वर्गणी अजून? बी करतो। बरं, आता मी बघितलं की आता ताईंनी बी बैल तिकडून आणला, तर बैल कोणाला नाही मारत ते? ही कुणालाच मारत नाही, हा. शंकर कुणाला मारत नाही, पण हे मार काय शुमार काय? हा बरं, घरच्याची मारत नाही। हां, तर आता मला असं लक्षात आलं की मी आल्यानंतर तुम्ही त्या रॉकीकडे जायच्या अगोदर तुम्ही कपडे बदलले, काय कारण आहे त्याचं? कारण ते मार्काचे त्याला 2 टी-शर्ट लागतात फक्त, हां, दुसरे कपडे घेऊन त्याच्या ओळखीचा हा टी शर्ट हा आहे, ओळखीचा दुसरे कपडे घातले की तुमच्या अंगावर येतो? अंगाव येणार, बरं बरं बरं. अंगाव येणार, कोणाला झुपून देणार नाही, काय नाही, तसलं नाही, मैदानात गेलं तरी। होय का? हा टी-शर्ट फक्त एक आणि दुसरा एक टी-शर्ट, 2 टी-शर्ट। होय, हा मी हे घातलं की जवळ येऊन देतोय, जवळ येऊन देणार, मग काय करणार मग दुसरं घेतला तर अंगावर येतोय? अंगाव सरळ उचलणार, दोघा तिघाला मारलंय त्यानं। होय का? हा बरं बरं बरं. आता आपण काय करू, सविस्तरही घेऊच, पण इथं आता तुमची घरची लक्ष्मी हा आपल्याबरोबर आहेत आणि आपण ज्यावेळेस मैदानात बी जातोय त्यावेळेस बी घरचं सगळं कामकाज आणि आपण बाहेर कामाला गेलो आणि घरी बैल असले तरी घरचं कामकाज, म्हणजे बैलांची खरेदी देखरेख ही घरची लक्ष्मी करते. तर आपण जरा त्यांच्याकडे येऊ. नमस्ते ताई. हा नमस्ते. काय आज तुमच्याकडे जे आता रॉकी आणि शंकर आहे ह्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आमच्याकडं रॉकी शंकर ह्याबद्दल म्हणजे आहेतच, आम्हाला नाद आहे म्हणून. हं, पण कसं आहे नाही का, म्हणजे शंकर म्हणजे चांगला तसं म्हणलं तर आदतच आहे, पण टॉपचंच वासरू आहे आमचं, असं मी म्हणेन नाही हां, का. आणि रॉकी पण तसा चांगला पळतो, म्हणजे चांगलाच पळतो, पण परिस्थिती नाजूक असल्यामुळे नाही का आम्हाला असं म्हणजे मोठी बैले टाकण्याचं म्हणजे आमचं हे नाही, नाही का, असं ऐपत नाही. बरं.
आता ते होत राहतं मोठं चांगलं पैरे मिळत नाहीत. हा मिळत नाहीत. कारण बैल पळतोय पण हा तुमची आर्थिक परिस्थिती असल्यामुळं समजा बैलाचा खर्च द्यायचा यायचा ह्यासाठी मोठी बैल मिळत नसते. हा, मिळत नाही. आता तुम्ही तिकडून शंकरला घेऊन आला, हो मग तुम्हाला मारत नाही अजिबात? नाही, अजिबात नाही. हं. हे घरी कोणी नसले वगैरे तर मी एकटी धुते त्याला, बर. सगळं एकटी करते. धुण्याचं सुद्धा काम हो, करताय धुण्यात तुम्ही? सुद्धा मी आता एकटी वैरण करते. खाणी पाणी ते तर करतायत तुम्ही, हो हो पण त्याला धुता सुद्धा? हो, सोडबान सगळं मी एकटी करते त्याचं. रोज काय दोन नाही. असते. कोणी सगळ्या लहान बाळांना पण आणि मारत नाही. रॉकी तर समजा तुम्ही दोघं असला तर रॉकीला धरता काय का बाजूने? हो, रॉकीला धरते की मी. होय ना? रॉकीला खाया पाणी हा, पण जास्त लोक असल्यामुळे ते त्रास देतो. हं. पण तसं मी एकटी असल्यामुळे मला नाही अजिबात काय करत. बर. मग आता तुम्हाला शंकरचं आवडलेलं मैदान एखादं सांगा मला. माळशिरस. एक नंबर. हां. नाही, कार- नाही, येळेवाडी. येळेवाडीत म्हणजे नाही, शंकरचं मला प्रत्येक मैदान आवडतं. बर. कारण तो कुठल्याच बैलाला कमी नसतो. हं. त्यामुळे मला कुठे जरी रेसला गेला ना पळायला, हं. तरी मला त्याचं म्हणजे मी घरचं सगळं काम सोडून मी मोबाईलवर बघत बसते. बर. ज्यावेळेस मला काही आनंदाची बातमी असेल हं. त्यावेळेस मी कामाला लागते. हं. असं असतं माझं. आणि म्हणजे त्याचं कुठल्या मैदानावर गेला तरी मला ते आवडच आहे मला, म्हणजे नाही का असं. त्यामुळे सगळी मैदान ज्या पण मैदानावर जाईल ना ती मैदानं मला त्याची आवडतात शंकरची. बर. आता बोलता बोलता दादा काय म्हटले किंवा कसं आता ते कामाला जातात माथाडीत, हो. बरोबर आहे? माथाडीचं काम करून तुमचा गृहप्रपंच आणि बैलांचा खर्च, मैदानाचा खर्च हे भागवतात, भागवत. बरोबर आहे? मग नक्कीच ओढाताण होत असं? हो, खूप वाढताना होते घरात, म्हणजे होती किरकिर. मी पण म्हणते नाही का, मैदानावर कशाला सारखं सारखं जाता, घरातलं भागत नाही, नाही का. हं. पण काय आहे, शेवटी नाद आहे, आवड आहे, त्यामुळे नाही का. आणि मला पण आता नाद लागलाय, आवड आहे, नाही का. आता घरची बैल म्हटल्यानंतर घरची बैल म्हणल्यानंतर हो मला आवडच आहे आणि मी करते सगळं त्यांचं. त्यामुळं मी पण नाही त्यांना म्हणजे जास्त असं हे करत, नाही का. म्हणजे तुमची साथ पूर्ण लाभली आता त्यांना? पूर्ण पूर्ण हो पूर्ण. बर बर बर. आता अजून आता ही मुलं सगळी तुमच्या प्रेमामुळे येतात ही सगळी मुलं, हां? तुमचे जवळचे नातेवाईक असतील, घरचे असतील, तर मग ह्या मुलांच्या विषयी, तुमच्या संपूर्ण टीमविषयी काय सांगाल तुम्ही? टीम म्हणजे ही सगळी मुलं आम्हाला सहकार्य करणारे आहेत. हं. म्हणजे सगळीच. आमच्याकडे जरी म्हणजे गाडी नोंदवायला पैसे नसले तरी कोणी पण म्हणजे म्हणतात आम्ही देतो बाबा गाडी नोंदवाय, कोणी गाडी भाड्याचा खर्च. बर. सगळी जण, सगळी मुलं सहकार्य करतात. ही तर आहेत तेवढी. म्हणजे आज ही जोड फक्त म्हणजे बैल तुमची न राहता ह्या सर्व मुलांची राहिले? सर्व मुलांचे आहेत, हो. आणि आमच्यापेक्षा जास्त ही मुलं प्रेम करतात बैलांवरती. हां. हो. मैदानात बैल जायचे असतात, हं. तर त्या दिवशी कसं पाठापासूनचं शेड्यूल असते? पहाटेपासून लवकर उठून म्हणजे हे करतात खाया पाणी वगैरे. हां माझं चाललं असतं घरात स्वयंपाक वगैरे, ह्यांना डबा द्यायचा आवरून, नाही का. हां हां हां. ह्यांचं सगळं आवरून दिल्यानंतर मग बाकीचं आपलं करते दिवसभर घरी. मी सकाळचं सगळं आवरून देताय तुम्ही अगोदर? सगळं आवरून द्यायचं ह्यांचं सगळं. हां. मैदानावर ह्यांना डबा वगैरे, नाही का. हं. कारण की मुलांना नाश्ता वगैरे चाराय काय आपली ऐपत नाही एवढी. बर. त्यामुळे मी घरनं डबा देत मग असते. घरचं जेवण? हो, घरचं जेवण देत असते एकतरी टायमाचं, नाही का. हं. असं. बरं बरं. आता आज हा शंकर आणि रॉकी हे तुमच्यासाठी एक मुलाप्रमाणे आहेत, हो बरोबर आहे? हो. तर आता फक्त मला बैलांच्या विषयी सांगा. त्या बैल रॉकीचा काय स्वभाव, शंकरचा काय स्वभाव, असं वेगवेगळे सांगा. बैल मला माझं दोन्ही बैलांवरती खूप प्रेम आहे. हं. कारण आम्ही आजूबाजू दोघांना करत नाही. हं. काय असेल ते दोघांना समान असतं. आणि शंकर म्हणजे कसा एकदम असा, शंकर म्हणजे भोळा शंकरच आहे तो. भोळा शंकर आहे. हा, एकदम भोळा. म्हणजे कुणी कुणी त्याला मारलं तरी तेवढ्या पुरतं हे करतो, मारत नाही, काय नाही, नाही का. हे शंकरचं एक वैशिष्ट्य आहे, नाही का असं. हं. आणि रॉकी कसा आहे, त्याला मारलं तर तो लक्षात ठेवतो की मला कुणी मारले, नाही का असं. बर. पण ते माणसावर तो जरा हे करतो, नाही का असं, लक्षात ठेवतो मारलेला माणूस, जवळ येऊन देत नाही. हं, हं, हं. असं आहे. बाकी काय नाही, बैलांची शांत आहेत आणि दोन्ही बैलांवरती माझं तितकंच प्रेम आहे. आणि दोन्हींना पण आम्ही म्हणजे नाही का असं चांगला सांभाळ करतो. अगदी आमचं घरात खायला नसलं तरी आम्ही अगोदर त्यांचं बघतो हं. आणि नंतर आमचं बघतो. होय ना? हं. बरं. आता मैदानात जायचं म्हणजे काही एका दोघाचं काम नाही, नाही. त्यासाठी सगळी टीम पाहिजे. प्रत्येक गोष्ट लागते आपल्याला. इथून तुमची जाताना ती तयारी, मग त्याबरोबरच सगळे
मैदानातली सगळी तयारी तुमची, मग मैदानात सुट्टी मेकर लागतंय, छकडे उचलायला लागतंय, कोण जुठं पकडतंय, हां खेळा घेऊन येतंय, धाव आलूकूच घालतं असे. आता ऐका की दादा, मग आता ही संपूर्ण टीम आहे, मला जर अशी टीमची ओळख करून द्या, कोण काय करतं कसं काय. आता यो भाई आडके म्हणतो. बर यो भाई आडके आपले रोज असतात आमच्या संघ सहकार्य करायला. समजा हां चकडा आणा चेतन आपलं समजा नियोजन करायचं, वासरांचं नियोजन हेच करतो बर चेतन. परत यो मयूर, हां यो ऋषिकेश, हं. ही सोनू, हं. हा ही सोनू ही हां हां सोनूविषयी तो तो मुलगा मला काय सांगा, मला सोनूविषयी काय सांगितलं त्यांनी. ह्यो मैदानावर जायचं म्हणलं ना, हां समजा आपल्याला दुसऱ्या दिवशी मैदानावर जायचं, मग आदल्या दिवशी 3 वाजल्यापासून आपल्याला फोन करतो. बर पाठच आहे. पहाटे 3 वाजल्यापासून हां पहाटे 3 वाजताच फोन. आता हे मला करणार, आमच्या पोराला करणार, बायकोला करणार, हां सगळ्याला उठावतो. 3 वाजल्यापासून 4 वाजता जर इथे येऊन बसतो ते मैदानावर जायला. होय. हा. त्याला लय आवड आहे मात्र. त्याला आवड आहे. बर आणि समजा पोरांनी नाही नेलं तरी मग मागणं कशाने येणार, दुसऱ्या वाहनाने येणार, हुकवून गेली पोरं तरी काय. बर, बर, आता बर. काय लक्षात राहत नाही ना गडबड. हां हां तर ती मागणं का होईना पण येणार मैदानात, हं. हात करून येणार. आता पैसे नसतात ना खिशात, कुठे पैसे आहेत तेव्हा. हं. हात करून होईना पण येतो तो. बर ह्यो आमचा मुलगा तर आमच्या संघात असतो. तुमचा मुलगा आहे तो. हां सोनू चव्हाण आहे आपला मुलगा आहे. हां काका मुलगा हां तो कॉलेजला असतो, पण आता कॉलेज बंद आहे ना, मैदानावर. बर आणि ती बाला जाधव सुट्टी मेकर असतो आमचा तो शंकरचा. बर दोन्ही खोंडा सुट्टी तेच करतो. दोन्हीची. दोन्ही बी सुट्टी तेच करतो. बर हा. आता अजून 6 मेंबर राहिले. राहिले की. हां ही जो मोरे नियोजन करतात आमचं. विजय मोरे विजय मोरे नियोजन करता. हा. हे पण खंबीर साथ. खंबीर साथ. हा. बर आणि ह्यांचं का. हे काका जाधव. हे पण खंबीर साहेब खंबीर ड्रायव्हर आमच्या गाडीला नसले हा, तरी ड्रायव्हर हा. असतात. हां पिकअपला. हा. पिकअपला दोन्ही बी. सगळे सहकारी. सगळं. बर छकडा ड्रायव्हर बी आणतात, छकडा बी आणतात ती. बर गाडी बी चालवतात सगळं नियोजन. जिथं कमी तिथं काका जाधव असतात. कमी तिथं काका जाधव. हा. बर आता तुम्ही बस, आता मी सगळ्यांचीच परत एकदा ओळख करून देतो. भैया काकांनी सांगितलं की तू सुट्टी मेकर आहे. हा. हं? शंकरची बी आणि रॉकीची दोघांची सुट्टी तूच करतोय. बरं आता शंकर कसा आहे सुट्टीला. शांतपणे एका हातात. एक आता हा. म्हणजे जसा आता उभा राहिला तसाच मैदानात बी. हा मैदानावर तसंच. म्हणजे याला कोणच लागत नाही बाकी. बर. एकटा असलं तरी काय नाही. सुट्टीला तळ कसा आहे, मध्ये कसा आहे, तो निकालाव कसा आहे त्याचा. तळ फक्त खाल्लं कमी आहे 2 उड्या. बर 50 फुटापासून पुढं म्हणायचं नाही मी लागेल, वाढणारच. बर ह्याला पल्ला किती पाहिजे. पल्ला एवढा जास्त असेल तेवढं हे वाढणार. होय. हा. बर आतापर्यंत कुठल्या मैदानात त्याची बरोबर चांगली जोड जमली. जोडी आता आमचा शिरवलीचा चिक आहे. बर तेवढंच एक आम्हाला पाहिजे. त्यांनी केलं म्हणजे नाही का, दोन्ही सामान गाडी पळती हं. आणि एक हारणे द्यावा पुरवाल्यांचा. बर तेवढंच बैल फक्त आतापर्यंत पुरलाय. हां तेवढं जो बैल घालल हं. त्या बैलाला वाढूनच आहेत. म्हणजे कुठल्या बैलाला वाढून आहे सध्या. वाढूनच आहेत. म्हणजे त्याला पुढचाच पायरा पाहिजे. हा चांगलाच पायरा. पण कसं आता आपण गरीब असल्यामुळे पैर वायदी बिदी मागतात आपल्याला. हां आम्हाला तर ऐकत नाही आपली. बर गरीब आपण. असं आहे. रॉकी कसं काय. रॉकी पण शांत आहे. हं. एका हातात सगळं सुटतं. आणि खालीपासून वरपर्यंत कसा पळ आहे. ते खालूपासून जे तोंडापर्यंत शेवटपर्यंत हाईच गती. हायच गती. हा. बर आता प्रत्येक मैदानात तो असतो का, कधी चुकलाय कधी मैदान तुझं. हाई जाईल तिथं मी आहे जाईल तिथं आहे प्रत्येक बरोबर. प्रत्येक मैदानात. आता तू नसला तर दुसऱ्यांना कोणा सुट्टी होती. हे जी नाही होत ही मग करतात. बरं बरं म्हणजे रॉकीला समजा कोणी असलं तरी चालते. नाही फक्त हे आम्ही दोघं. तुम्हीच. आम्ही दोघंच, दुसरं नाही कोणाला. होय का. असं आहे का. कुणाला नाही. हां हां तो किंवा मीच दोघंच. बरं मग आता सुट्टीला तुला कसं वाटतं बाबा, ज्यावेळेस कडेची फाटी असेल आणि मधली फाटी असेल त्यावेळी शंकरची काय परिस्थिती असते. शंकरचं काहीच वाटत नाही. हं. कडेन तर कडे. हां त्याचा एवढा विश्वासच आहे आपला. होय हा. काय अडचण नाही. काहीच अडचण नाही. आणि रॉकी. रॉकीचं काही अडचण नाही. कुठनं लागून दे. बर काय वाटतच नाही. विश्वासच आहे तेवढ्या दोघांवर. होय. हा. बरं बरं भैया तू काय सांगतील.
तू गाडा तू मालक. सांग हां मालक सोनू चव्हाण गाडा मालक. हं, हं, हं. माझ्या नावाने पप्पा नाव नव्हते पावते ही बर त्यामुळे काही बोल बोल घरी बोलतो हं, शंकर म्हणजे काय कडे लागली तरी काय अडचण नाही कडे पळतो कसा पळतो हं, काही एवढंच नाही फक्त सुट्टीला थोडं 2 उड्या त्याच्या कमी हं, रॉकीचं म्हणायचं तर रॉकी सुट्टीला लय स्ट्रॉंग आहे हां सुट्टी म्हणजे त्याला सुट्टीपासून ती वरपर्यंत तो हिच असतो वर चढ असतो बैला बर सर्वांना हं. मैदानात तू कधी जात असतील कधी नसतील तुझ्या नाही मी सगळ्या मैदानावर असतो हं. एकदा पेपर होता मैदानावर मी बारावीचा पेपरला काय पेपर जाणार नाही मी. बर हां मी मैदानावर जाते हे पॉइंट आहे पॉइंट घाला. पण हां. पप्पा म्हणलं जा आपलं गाडी मला घरी ठेवली पप्पांनी म्हणलं पेपर द्या आणि तसंच मैदान आहे हां मग मी पेपर दिला आणि direct मैदानावर गेलो पेपर बी काय काय लिहायला कसला तरी हं. आणि आलो मी. आणि त्यात 12वीचा पेपर 12 पाच झाला का 5 झाले झाला ना 52 पडली बर काय शंकरचा आशीर्वाद माहिती. हं. शंकरचा आशीर्वाद नादे म्हणलं काय करता बर ना बर 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 बाई आता मला सांग तू सुट्टी करायला आहे म्हणजे आता तुला प्रत्येक मैदानाचं नियोजन सगळं माहीत असते मग नियोजन करताना काय काय अडचणी येतात अडचणी येते आता आम्ही विचारले की त्यांना "हो, तुमचं बैल द्या आम्हाला हं. किंवा त्यात वासरू मोडेल काय होईल बर मग त्यांनी बैलाचा पळ बघितलेला नसतो खोंडाचा हा वासरू म्हणजे बारीक होतं रॉकेसाठीच मागत होतो हां नाही का हां. ते असून दे त्याचं नाव नाही आपण घेत हां पण आम्ही फोन केला की म्हणला तुमचं वासरू मोडेल ते असं काय पण सांगते मला हां आता काय आता आपली बारकी असल्यामुळे आपण काय बोलू शकत नाही म्हणजे द्यायचं नसल्यामुळं हा बर आणि मग डायरेक्ट कोणी असेल त्यांनी डायरेक्ट सरळ सांगत बा आम्ही काय देणार नाही बर म्हणजे आम्हाला काय वाटणार नाही आता तुम्ही मैदानात असताय कंटिन्यू तुमच्या बैलाचा पळ माहीत आहे तर आता मला शंकर विषयी सांगा तर तुझ्या दृष्टिकोनातून काय वाटतं की शंकरची कुठल्या बैलाची जोड चांगली जुळेल किंवा त्याच्याबरोबर आपला बैल पळाला पाहिजे आता मथुर बाकासूर हां त्यांच्यावर नाही नाही असं आता तो उदाहरणार्थ मथुर बाकासूरची नाव घेतोय पण त्याच्याबरोबर तुझा बैल टिकेल का टेक्नरची विश्वासच आहे शंकरचा 100% हां म्हणजे पळणार पळणार हा म्हणजे त्या तोडीच आहे हा म्हणजे असा बैल घातला तर चालू शकतोय चालू शकतो बरं बरं म्हणजे ही खात्री आहे तुला हा अच्छा तर काय सांगाल तुम्ही कंटिन्यू सगळ्या नियोजनापासून म्हणजे मैदानाच्या अगोदरचं नियोजन पायऱ्याचं नियोजनापासून पार मैदान पूर्ण पार पडलं तरी कंटिन्यू तुम्ही आहे हो असतो सोबत काय होतं अगोदर दुसऱ्या गावातली बैल असायची कंटिन्यू हं. आम्हाला पण वाटायचं आमच्या गावात बैल असतात बरं आणि दाजींच्या नादामुळे दाजींनी बैल सांभाळली हां ते आम्हाला घरची नाही का घरची बैल झाली हां स्वतःची बरं. असल्यासारखी हां मग तिथून पुढं आम्हाला हे नाद लागला कंटिन्यू सगळी पोरं आम्ही एकत्र येऊन बैलाचं एकत्र बसून नियोजन करतो आणि ज्या बैलवाल्यांचा आता शंकर चांगला पळतोय हं. टॉपलाच पळतोय त्याच्यामुळं नाही नाही तसल्या चांगल्या बैलवाल्यांचा फोन येतात की आम्हाला वासरू मिळेल का म्हणून अगोदर कोण नव्हतं देत सगळेजण नुसते देतो म्हणायचे नाही काय आता चांगली बैल मालक फोन करतात आम्हाला बैल द्या. जोपर्यंत तुमचा बैल पळताना दिसत नाही किंवा कुठं चर्चेत येत नाही उजेडात येत नाही तोपर्यंत माणूस मागणार नाही ना सांगणार नाही, बरोबर तर आता हा नाद करताय ही सगळं छंद जोपास पायऱ्यांचं नियोजन तुम्ही करता पायऱ्यांचं आम्ही सगळे एकत्र बसूनच करतो दाजींना फोन येतात किंवा मला येतात फोन हां मग त्याचा फोन येईल त्याचं मग सगळेजण बसून बघा त्याचा फोन आला काय करायचं मग तिथून पुढं मग त्या पुढच्या नाही का बैल मालकाला बोलून कसं नियोजन काय मग त्या पद्धतीने वासराचं नियोजन लागतं बरं बोलत परत आपण पुढे जाण्या अगोदर काय करा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या माझा मोबाईल नंबर 7517 98 69 70 अजून एकदा सांगा 7517 98 69 70 मित्र हो हा चेतनचा नंबर आहे तुम्ही पायऱ्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता ज्यावेळेस मुलाखत तुम्ही बघता त्यावेळेस निश्चित तुम्हाला समजेल तर आता चेतन मला सांगा की आजपर्यंतचं रॉकीचं सगळ्यात तुम्हाला आवडलेलं मैदान कुठलं शंकरचं माळशिरसला एक नंबर राहिलेलं ती सगळ्यात आवडतं मैदान त्याच्याबरोबर त्यावेळेस कोण होता पायरा तसं कोण होतं? माळशिरसला ना हरण्या होता तिथं देवापूरचा हरण्या देवापूरचा हारणे
मग गट सेमी कडनं होता का मधून होता? गटमधून होता, हां. सेमी कडनी होता, कडनी सेमी आठ नंबर. आणि पास केला 8 नंबरचा असं. हां, कितवा नंबर झाला तिथं? तिथे 1 नंबर झाला. बरं, 1 नंबर झाला. हा, 1 नंबर आदतचं मैदान आदतचा माझा. कुठला सांगितला तुम्ही? डाकणीनंतर त्या दुसरा एक तिसरा गोल आला एक सांगत होता तुम्ही. येळेवाडी. येळेवाडी कुठं आली? ते देवरीच्या अलीकडे. दैवळच्या आडी. तिथं काय नंबर झाला? तिथे 1 नंबर केला. 1 नंबर केला. हा. तिथं येळेवाडीच कोण होता पैरेकरी? तिथं होता मोगराचा रॉकी होता. मोगळ्याचा रॉकी होता. बरं, तो उजवीनं आणि शंकर डावीनं. हा डावी. तिथं 1 नंबर केला. हा 1 नंबर. प्रथम बक्षीस काय होतं? तिथं 61,000 होतं. 61,000 होतं. हा. तो किती दिवसापूर्वीचा गोल आहे? ही आता 30 तारखेला केलाय. आत्ताच केला म्हणजे आठवड्यापूर्वी. हा 30 तारखेला. बरं. म्हणजे 25 तारखेला तुम्ही ह्याला पळाला अगोदर माळशिरसला हा. आणि 30 तारखेला येळेवाडीला पळा. दोन्हीकडे गुलाल आहे तुमचा. बरं. दादा तुमचं बोलता तुमचा बी कॉन्टॅक्ट नंबर सांगा मला. 72 49 हं? 19 हं? 34 61. पुन्हा एकदा सांगा. 72 49 हं? 19 34 61. बरं मित्र, हा ह्यांचा स्वतःचा नंबर आहे. तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 3 नंबर मिळतील तुम्हाला. ह्यांचा नंबर आहे, चेतनचा नंबर आहे आणि दुसरं विजू मोरे यांचा बी नंबर मिळेल. कोणाला कॉन्टॅक्ट करू शकता पायऱ्या संदर्भात, माहिती संदर्भात, व्हिडिओ मागण्यासंदर्भात. मयूर, तू लय उशीर झाला शांत उभा राहिलेला आहे. तू काय काम करतोय मैदानात? मी ग्रामपंचायतला एक कर्मचारी आहे. बरं, आणि मैदानात गेल्यावर काय काम असते तुझ्याकडं? मैदानात गेले की आपलं छकडा घेऊन जायचं त्यांच्या मागे. छकडा उचलायचं ठेवायचं काम आहे तुझ्याकडं. हां, तुझ्या बॉडीप्रमाणे तुला काम दिले म्हणायचं. हां, रॉकी त्याच्यात. आणि रॉकीच आहे का त्याच्या अंगावर? रॉकी. हां, काय सांगशील मग तुला नाद पार रॉकी बार काय त्यापासून आहे तू बरोबर म्हणायचं. हां, बोलत राहा बाबा. मयूर नाही. मी फायनान्समध्ये रिकव्हरीचं काम करतो. बरं, आणि त्याच्याबद्दल मी वेळात वेळ काढून बैलांचा बी मला नाद आहे. नाही मला आता मी एक 4-5 मैदान बघितली तुमची, तर तुम्ही कंटिन्यू असताय बघा गाडीबरोबर. तुमच्याकडे काय काय नियोजन असते? मैदानावर गेल्यानंतर जी मुलं तर बाकी सगळ्या गोष्टी करतात. मी गेलो की मैदानाचे आपलं जी काय बाकीच्या गोष्टी असतील, म्हणजे मैदानात आतमध्ये गेल्यानंतर काय प्रोसेस करायची आपल्याला, चिठ्ठीचा टाइम ही बघायचं, चिठ्ठ्या निघतात कवा हे बघायचं. आणि त्याच्यानंतर मग समज आता चिठ्ठी निघली, मैदानात आपली गाडी गेली, पळताना जर आपण निकाल रेषेवर मी कंटिन्यू थांबतो. समज जर कडनं गाडी लागली तर कडचं पब्लिक सगळं बाजूला दाबायचं काम मी तिथं करतो. कारण की काय मैदानामध्ये संयोजक काही गोष्टी लक्ष देत नाही. मग त्या गोष्टीवर मी जास्त थोडासा फोकस करतो का जेणेकरून आपल्या वासराला किंवा आपल्या बैलाला मैदानात पळताना कुठं अडचण येऊ नये किंवा पब्लिकला कुठं आपल्या बैलामुळे त्रास होऊ नये, त्या गोष्टीचं मी लक्ष घालतो. आणि मैदान कशा पद्धतीने आपल्या वासराला चांगल्या पद्धतीने खेळता येईल त्याच्यावर लक्ष घालायचा प्रयत्न करतो. आणि तुझ्याकडे काय नाव कामाचं स्वरूप असते? सगळ्यात पहिल्यांदा माझं नाव भैया आडके. मला सगळे भैया आडके नावाने ओळखते. भैया आडके बा. हां, माझ्याकडे मालकांच्या पोराचं काम असतंय. ती गाडी आली की धरायची. बर, आम्ही दोघं गाडी धरायला असतो. पुढं गाडी धरायची. सगळ्यात जोखमीचं काम आहे ते. काय मैदानावर म्हणजे फाटी व्यवस्थित नसते, दगडे बिगडे असतात, वासराला लागतं झालं, हां त्यामुळे पळू गाडी धरावं लागते आम्हाला. हां हां आणि ते वासरू एवढं स्पीड आहे. आतापर्यंत बैल टाकले ती बैलाला तोंड काढून वासरू आहे कधीच कमी. हां हां फक्त तळात थोडं हां सुटेल, थोडा तळ कमी आहे. पण पुढं कुठल्याच वासरा बैलाला पळून देत नाही ते. तोंड काढून पळतो पुढं. होय का? आतापर्यंत अजून एक पण बैल पुरवला नाही त्याला. त्याला तुम्ही कुठल्या पण टॉपच्या बैलावर टाका, ते नाराज करणार नाही. असलं वासरू आहे. होय का? त्याला पळत तसा आहे. आतापर्यंत आम्ही 4-5 मैदान पळालोय. बैल पण चांगली होती, बैलांना नाव नाही ठेवली पाहिजे. पण एका पण बैलाला वासरू पुरलेलं नाही. तोंड काढूनच वासरू पुढं आहे. हां हां जसं आता ते म्हणतात ना, निंबाळकर आमचा वेगळा शेवट, वेगळा शेवट आहे. होय. बरं, आता तुमच्याकडे आहे का काय वासरू? आपल्याकडे आहे, त्याचा भाव घेतलाय आपण. ह्याचाच शंकरचा? सक्का भाव आहे आपल्याकडे घरी आहे. हां, त्याला आता झाली ती तयारी चालली. त्याला आपले आपण रॉकी
तो रॉकी म्हणजे आमचा वस्ताद आहे वस्ताद. वाजतात आहे. हा. हां हां त्याला पण ह्याने शिकवलंय. हं. आपल्या वासरावर पण हेच असतोय. होय ना. बरं बरं. ह्याचं नाद नाही करायचा कोणी. हां तुम्ही डोळे भरून आला, तुमचं काय कारण काय? हा म्हणजे पहिली बैल नव्हते आमच्याकडे. हां पळायला बैल कोण देत नव्हतं. हं, तेव्हा घरची गाडी पळवून आम्ही वासर पळवले. हां घरच्या गाडीने वासर पळले की बैलच कोण देत नव्हतं. हां म्हणजे तुमची बैल पळत्यात पण पायरा मिळत नाही आणि तुम्ही ह्या हालाकीचे दिवस काढले. पायरा म्हणजे वासरू पळतंय हं, पण आपली परिस्थिती गरीब. हं, पैसे नसतात एवढं. काय काय टायमाला पोरांनी वर्गणी करून हं. म्हणजे वर्गणी करून म्हणजे कामधंद्याला जाऊन पोरांनी पैसे आणले ते. पोरं म्हणजे आता वयातली नाहीत पोरं, बारकी पोरं, पण बारकी पोरं कामाला जाते ती हां पैसे आणते ती. होय ना. माहिती पळायचं म्हणलं. हं. आता ते हालाकीच्या दिवसातून तुम्ही हालाकीचे दिवस काढून आता ते का मैदान खेळताय म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी आलंय. हालाकीचं म्हणजे हल्ले काढले ते. हं, असा ह्यो पण कमी नाही, ह्यो लय आजारी होता. हं. म्हणजे असा मोकळा ह्याला कासर पण नव्हता. हं, मोकळा असा दारात ह्यो. हं. ह्याला लय खर्च केलाय पण ह्यो आता दाखवून देतो ते खर्चाचे परत करायला लागला ह्यो. परतफेड करायला लागला. जेवढं गेले ना तेवढं वापस आणायला लागला ह्यो. हं, 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 आणि त्याला तर काय नाव ठेवायचं जागाच नाही. हं, त्याला फक्त चांगला बैल लागला पाहिजे. हं, हे गुलाल सोडणार नाही असं वसर आहे आपलं. हं. त्याला फक्त बैला साथ दिली पाहिजे. चांगलं पहिलं मिळालं की तो कंटिन्यू गुलाल राहणार. होय ना. बरं. आता हे रॉकीला पकडलं काय, ह्याला मारत नाही का रॉकी? नाही रॉकी कसा लय विषय बेकार आहे. सगळ्यांना मारतात. मी असा धरलाय म्हणजे त्याला फक्त आलबूज टाकलाय म्हणून मी धरलाय. बर. त्याला धरणारा एकच माणूस आहे पाठीमागं थांबलाय तुमच्या. हां त्या पण माणसाला कधी कधी धरून देत नाही. आणि जर घातला तो हां तर त्यांनी पण धरायचा. होय. बरं तरी पोरांना येऊन देतो माझ्याजवळ. पोरांना आलबूज टाकलाय म्हणून पोरं धरतात. मी पण धरले. माझी पण हिंमतच नाही याला धरायची. आता धरलाय. बरं 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 भैया, निश्चित तुम्हाला आता हे इतका खडतर प्रवासात तुम्ही चाललेलं आहे म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी आलं, पण ते आज जी तुम्ही अश्रू गाळताय ना त्याचं निश्चित अजून चांगलं फळ मिळणार आहे तुम्हाला. फळ मिळणार म्हणजे ती फळ आम्ही आणणारच. असा विश्वास आहे आपला बैलांवर. फक्त कोणी म्हणावं टोपटीने आम्हाला वाचत द्यायला नाही पडलं नाही अजूनपर्यंत. आणि आपण ज्यांना बैल मागितलाय का नाही त्यांनी जर आपल्याला नडवलंय पैशासाठी. कोण म्हणते पैसे द्या, कुठं खोरकाला पोचू द्या, काय द्या. हां आपण काय त्यांच्या गाडवावर बैल पळवतोय का? बैलावर बैल टाकतोय. हां 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 ती पैशामुळे आपलं वासर अंधारात आहे. पैशामुळे आज अंधारात आहे. बरोबर आहे. ठीक आहे भैया. आता तुम्ही तर कंटिन्यू असता मैदानात बरोबर. तर आता ह्यांनी थोडी माहिती सांगितलीच, पण बाबा तुम्हाला अजून सगळ्या मैदानांचा सारांश माहीत असतील. बाबा कुठल्या मैदानाचं काय सांगायचं राहिलं का, किंवा कुठल्या मैदानात चांगल्या आठवणी आहेत, कुठल्या मैदानाच्या वाईट आठवणी आहेत, ह्या बी गोष्टी काय सांगू शकता तुम्ही? गुजबाईच्या मैदानात म्हणजे शंकरचा पळ मला म्हणजे त्यावेळेस सुरुवातीला मी पहिलंच मैदान म्हणजे शंकरबरोबर मी गेलो होतो. बरं. त्या मैदानावर मला शंकरचा पळ इतका भारी म्हणजे आवडला की तेव्हापासून मी शंकरच्या म्हणजे कुठल्याही मैदानावर मी जायचं म्हणलं म्हणजे ह्यांनी मला आदल्या दिवशी सांगायचं, 2 दिवस अगोदर सांगायचं बाबा ही मैदान आहे आपल्याला, सगळं काम सोडायचं आणि त्या दिवशी त्या मैदानावर जायचं. हे असतंच म्हणजे. आणि शंकर म्हणजे कसं म्हणजे जीवच असल्यासारखं आहे. म्हणजे एवढं त्याला मी येता जाता जरी गाडीवरनं आलो तरी त्याला मी आवाज देऊन जातोच एवढं. होय ना. हा म्हणजे शंकर म्हणजे मला आहे ना त्याला एक दिवस जरी बघितलं नाही की तरी मला करमत नाही. तरी मी जाणार बसलेला असलं तरी त्याला गोंजारणार पण ते उठत नाही, कधी कोणाला ही करत नाही. इतकं ते शांत स्वभावाचं. अच्छा. आणि मैदानाचं म्हणाय गेलं तर सगळं आता बोलता तुम्ही गुजबाईच्या मैदानाचं बोलला, तर मग तिथं तुम्ही म्हणला की बाबा शंकरचा पहिल्यांदा आम्ही पळ बघितला. त्यावेळेस पळ त्याचा असं झाला म्हणजे क्वार्टरला त्याची गाडी पात्र झाली. बर. हा म्हणजे गुजबाईला तुम्ही क्वार्टर फायनलला उतरला. क्वार्टर फायनलला बसली आणि तिथं आदतचं मैदान होतं का ओपनचं मैदान? ओपनचं मैदान होतं. बर. त्याच्यामध्ये आपण आदत टाकली होती. हां. आदतमध्ये त्याने गट पास केला आणि सेमीला ही झाली गाडी. सामन्यात होतं सामन्यात ही झाली. तिथं क्वार्टर फायनलला तुम्ही. फायनलला झाली. त्याच्यानंतर त्याने त्याच्या अगोदर पण आणि त्याच्यानंतर पण प्रत्येक मैदानामध्ये गट पास केलेले आहेत. आणि काय होतं सेमीला आम्हाला कधी कधी बैल कमी पडतो, बर. कधी कधी फटी चांगली भेटत नाही, कडनं गाडी लागेल, अशा गोष्टी झालेल्या आहेत. आता ढाकणीचं मैदान झालं
हम्म. मैदानामध्ये बी त्यांनी 2 नंबर केला. बर माळशिरसच्या मैदानामध्ये 8 नंबर केला. हम्म. अं, कुठलं येळेवाडी येळेवाडीच्या मैदानावर 1 नंबर केला. बर म्हणजे त्यांनी प्रत्येक मैदानामध्ये स्वतःचं अस्तित्व त्यांनी म्हणजे हे साधारणतः हे दोन महिन्यातलेच गुलाल आहेत सगळे. हो, एका महिन्यातले गुलाल आहेत. होय का? गेल्या एप्रिल महिन्यातले सगळे गुलाल आहेत त्याचे. बर आता ह्या जे आता गुलाल झाले तुमचे सगळे तर त्यातला तुम्हाला आवडलेला मैदानातला गुलाल म्हणजे हा गुलाल ना आखर आपल्याला मिळाला नसता पण मिळालेला आहे असं लक्षात राहण्यासारखा गुलाल कुठला? 1 नंबर केलेला मैदान येळेवाडी. येळेवाडीचं. हां म्हणजे ज्या दिवशी आता खरं सांगतो मी त्या दिवशी मैदानावर नव्हतो. हम्म. गाडी इथनं भरून द्यायच्या टायमिंगला म्हणलं आज काय आपलं नक्की नाही म्हणलं गुलालाचं. हां म्हणजे माझी चुकून ती माझ्या तोंडातनं गेलं हम्म. की आज काय आपला गुलाल नाही. बर मनात माझ्या ती शंका. हां हां पण मला आता आमचं सुट्टी मेकर आहे. हम्म. मैदानावर काय जरी झालं हम्म. मग तो आणि छोटा मालक आहे शंकरचा हम्म. ती दोघं मला फोन करतात किंवा आज हम्म. अशा पद्धतीने झालेलं आहे. मग मी जसं गटपास झालं की ह्याचा मला फोन आला हम्म. की दादा गटपास झाला आपला. बर मग मी लगेच सगळं काम सोडलं लाईव्हला हम्म. जाऊन बघत उभा राहिलो. म्हणजे ती हम्म. हम्म. त्याच्यानंतर मग जसं जसं ती पुढं जाईल तसं ती आतुरता वाढत होती हम्म. की शंकर आपला हम्म. फायनलला गेला. आणि जसं फायनलला गेला तसं इथं मी आता त्या दिवशी मैदानावर रॉकीला नेलं नव्हतं. हम्म. मग जसं तो गटपास सेमीला पास झाला गुलाला ते 100% गुलालात बसली गाडी. मग त्याच्या अंगावर पहिला मी गुलाल टाकतो. होय हां ती प्रत्येक मैदानात तेच म्हणजे आता गुलालाचा विषय आला की त्याच्या अंगावर गुलाल टाकतो. म्हणजे जेवढा शंकर आहे तेवढा रॉकी प्यारे आहे. म्हणजे तो माणूसच थोडक्यात म्हणायचा. कुठलाही नंदी म्हणलं तर देवच आहे. आणि सगळ्यात मोठं म्हणजे इतकं म्हणजे मनापासून म्हणतो मी शंकरचे आणि रॉकीचे जे मालक आहेत त्यांनी त्या रॉकीला म्हणजे मेलेत जमा असणारा बैल त्यांनी माणसात आणलेला आहे. म्हणजे काय झालं होतं? त्याला लंपी आजार झाला होता. हम्म. त्या बैलाला स्वतःच्या हातानं असं पोटाला धरून उभा करावं लागायचं. बर इथपर्यंत त्यांनी मालकाने त्याला हालत रोज 2,000-1,500ची औषधं डॉक्टर त्या गोष्टी करत 3 महिने त्यांनी कामधंदा करत त्या गोष्टी त्यांनी खर्च करून त्या रॉकीला म्हणजे वाचवला. हम्म. आणि आज तो रॉकी ज्या पद्धतीने पळतो म्हणजे त्याला कड लागू मधनं असू त्याचा तो निकाल दाखवतोच. आणि जसे ज्या पद्धतीने आजचा आम्ही म्हणजे एवढ्या दिवसापासून जर हे बघतोय ना तर शंकरने त्यांचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त एवढंच की गरीब असल्यामुळं अंधारात एवढाच आमचा थोडासा प्रॉब्लेम आहे. बरेच प्रयत्न करतोय आम्ही पण चांगल्या बैला म्हणजे खोंड पळतोय पण अंधारात आहे. अंधारात हम्म. अंधारात काय आहे तर अजून थोडंसं वरचे पैर नाहीत म्हणून. पैरं झालेलं आहे. आता पैरं करायचं म्हणजे तुम्हाला बी माहिती आहे पैरा करायचं म्हणलं की पहिली वायदी येते. हां फोन करतात आम्हाला आणि हा दुसरा एक विषय तुम्हाला सांगायचं म्हणजे त्या दिवशी मला एक कॉल आला होता हम्म. की शंकर बरं आम्ही पैरा करू हम्म. तुमच्या वासराचा तुम्ही येण्या जाण्याचा खर्च करा हम्म. आणि 10,000 रुपये वायदी द्या. म्हणजे आता आपलं वासरू आम्हाला माहिती पडतंय बर पण तरी बी तुम्ही आम्हाला वायदे मागताय फोन करून. म्हणजे हे आम्हाला कितपत योग्य झालं मला हे थोडंसं खटकलं. मग त्यांना म्हणलं साहेब म्हणलं आमची काय ऐपत नाही मालक म्हणलं हमाली करतंय बघितलं तर रोजचा 1,000-500 कमावणार त्याच्यात घर चालून वासराचं बघायचं. हां आता पोरं मदत ही कवर जवळ जोपर्यंत असतात तोपर्यंत करतात मदत. पण काय मैदानावर त्यांनी पण स्वतः खर्चच करतात. म्हणजे प्रत्येक मैदानावर 90% खर्च असतो 10% आमचा असतो. बर काय आणि सगळ्यात जास्त म्हणजे आमच्या मैदानामध्ये कुठल्याही मैदानावर जर गेलं तर चेतन पोरांचं नाश्ता जे चहा पाण्याचा खर्च सगळं चेतन बघतो. होय ना. आणि बऱ्यापैकी म्हणजे सगळ्याच पोरांना सहकार्य चेतनचं असतं. आता बोलत बोलत काय करा आधी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे का? तुम्ही म्हटलं की नियोजन करतो आणि तुम्हाला सगळे माहिती नाही म्हणजे कुणाचा नाही कोणाचा कॉन्टॅक्ट ह्यांचा नाही लागला तर तुमचा वेळ असला पाहिजे. सांगा कॉन्टॅक्ट नंबर. माझा मोबाईल नंबर आहे 9511808443. अजून एकदा अधोरेखित करा. 9511808443. आणि नाव विजय मोरे राहणार मळत जमनानगर. मित्र ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकताय. ह्यांच्याकडे सगळं नियोजन असतंच. बरं आता तुम्ही ते रॉकीपर्यंत आला होता ते मला सांगा. रॉकी आजारी पडला ते सांगत होता तुम्ही. रॉकी ज्यावेळेस आजारी पडला त्यावेळेस आता मी त्यावेळेस मला म्हणजे फक्त मी बघायचो यायचो त्यांना बोलायचो. आता ते जे काय गोष्टी असतील 90% तर त्यांनीच त्यांच्या पद्धतीने अनुभव घेतलाय मालकांनी. आपण काय त्यांच्याकडे तर जाणार पण मी त्यांनी अशा सोडून दिली की हा माझा रॉकी राहील म्हणून. पण त्या वासराने त्याला मोकळं सोडून द्यायची
मग तो यायचा इथं थांबायचा रात्रभर दारात, मालक दारात झोपायचा, दारात त्यांच्यापाशी थांबायचा. त्याचं म्हणजे चालाय सुद्धा त्याला येत नव्हतं. 2-2-3-3 दिवस तो एका जागा उभा राहिलाय. ओके. आता आपण काय करू, समक्ष दादांशी त्याविषयी हा, चर्चा त्या करूया. गोष्टी त्यांच्या काय झालं, पहिल्यांदा एक खुळी आली म्हणून आपण बघितलं, डॉक्टरला बोलावलं. डॉक्टर म्हणले काय नाही हम्म. की फेरा काढा घेत म्हणजे खुळी आली. मग डॉक्टरने चेक केलं, पाडला, नक्कीच काय अडकलंय काय, पण डॉक्टरला काय कळलं नाही. हम्म. परत मग गाठी यायला सुरुवात झाली. हम्म. गाठी आल्या की परत डॉक्टर बोलावलं म्हणजे डंपी झाला. हम्म. मग त्या डॉक्टरने काय फरक पडला, दुसरा डॉक्टर बोलावला, हम्म. पुन्हाच फरक पडला. मग अख्खा बैलच सगळ्या पुढे अंगाला आल्या अंगाला की हे डॉक्टर याचा एवढं पैसे द्या. मग 3 महिने पहिला आजार होता, रोजचा 1000च्या आत एक बी दिवस गेला नाही माझा. रोजचं 1000 रुपये जायचं, मेडिकल वेगळं, डॉक्टर 1000 रुपये घेऊन जायचं. आणि गेल्यानंतर मग शेवटी एक दिवस तर त्याचा पाय फुटला. पाऊस चालू होता, मोठा पाऊस चालू होता, शिडात बांधला होता. मग मला मंडळीचा फोन आला की त्याचा पाय फुटलाय, पायातनं रक्त येते. मग आलो, प्रेशर लागला होता, अशी खाली रक्त पडत होते, असं खाली अशी हा. पिचकारी अशी बाहेर पडत होती. होय का? हा, एवढी पिचकारी. मग अख्खं शेड भरलं होतं. हम्म. मग डॉक्टरला फोन केला, नवीन डॉक्टरला. मग त्या डॉक्टरनं आपला बैल वाचवला. सोनूकडे डॉक्टर हे जायचं निरावागतचं. हां. आपलं हा निरावागतचं सोनूकडे डॉक्टर आहे, त्याने आपलं रॉकीला वाचवला. होय ना. हा. मग आता मला सांगा, तुम्ही म्हटलं की 3 महिने ते लागले, तर मग तो खर्चाचं मॅनेज कसं केलं तुम्ही? कसं आहे, त्याच्या नशिबानं मला हमालीत रोज पैसे 1500-2000 रुपये रोजचं मिळायचे. हम्म. मग हायच पैसे मी त्याला घालवायचे. मग त्यावेळेस मजुरी मिळत गेली तुम्हाला? मजुरी त्याच्या आशीर्वादाने मला मिळायचं. तसंच हा असं पैसे मी त्याला घालवायचो माझ्या. होय. हा, आणि त्यातून तुम्ही बाहेर आला. त्यातून बाहेर आलो. म्हणजे कसं आहे, त्यावेळेची तुमची आणि रॉकीची म्हणजे दोघांनी एकमेकाला साथ दिली. हा. रॉकीने बी त्या तुमच्या उपचाराला साथ देत हळूहळू त्यातून बाहेर आला, आणि तुम्ही प्रयत्न केले, त्या प्रयत्नाला यश आलं, आणि आज रॉकी तुमच्याबरोबर आहे. आणि तो घेतल्यापासून आपल्याला म्हणजे असं कोणाचा रुपये आपल्याला कर्जच नाही अजून. एवढं समजा रेस खेळतोय, काय करतोय, रुपयाच बाबा म्हणावं कोणी बाबा आपलं त्याच्याकडे कर्ज आहे. तर महिन्यात 7 मैदान खेळ तर किती झालं, 5,000 रुपये झाले, हां. तरी मला तेवढे पैसे मिळतात. बरं बरं. ते आल्यापासून म्हणजे त्यांच्याच नशिबाने मिळतात. त्यांच्याच नशिबाने मी मग. हं, हं. आणि निहायतोवर तर त्याला विकणार नाही. बरं. पोळ लागलं ना पोळ, हं. कुणी रॉकी, हं. फक्त ते मार काय, फक्त मार नाही पाहिजे दुसऱ्याला, त्याला नाही काय झालं. आता माझ्या मते आता वैरण खुराक ही सगळं ते विकतच तुमचं आहे ना? सगळं विकत. आपल्या 2 गुंठ जागा फक्त आहे. हां. बरं. सगळे विकत, सगळं त्याला खुराक विकत, वैरण सगळं विकत आहे. हं, हं. आपल्याला इथं जमीन नाही, काय नाही. आणि हे गोटा एका मित्राचा आहे बरं का, हं. शरद जिंकलवाड त्याचा. तो मला दाजी, हं. आता मी बाहेर गावात असल्यामुळे ते आपल्या अख्खी दाजीच म्हणतात ना इथं. बरं बरं बरं. दाजी म्हणला आपला गोटा आहे, त्या गोट्यात आपली बैल बांधा. हं. त्या गोट्यात बैल बांधतोय आपण. होय. हा, ती माणसं भारी आहे. म्हणजे सगळ्याची मदत आहे म्हणायचं. सगळ्याची मदत, अख्ख्या गावाची मदत आहे आपली. ही जोडीदार सगळ्यांची मदत आहे. बरं बरं. हा. ह्यातून निश्चित तुम्ही एक चांगला मार्ग. फक्त आता मला हे सांगा, तुम्ही एवढं सगळं करताय, हा. ह्याच्या पाठीमागचा हेतू काय? म्हणजे ही बैलांचा नाद नाही आपल्याला आवडत आहे पहिल्यापासून, आवडीसाठी फक्त? आवडीसाठी. म्हणजे नाद जोपासायचा आहे. नाच जात आहे. आता हे वासरू ते दिलेलं जोडदारानं हं. मोरी म्हणून आहे बरं का, हं. किसन मोरी. हं. त्याला कळलं की वासराने 1 नंबर केलाय, वासरू पडलंय. हं. मग त्याचं एक मोठं पोरग आहे अक्षय मोरे म्हणून, तो आला, त्याला एक हार घेऊन आला 1 नंबर केल्या. पण त्यांच्या अपेक्षेने आपण दिलंय, हां त्यांच्या अपेक्षेने आपल्या माघारी वेगळा. तशी माणसं 1 नंबर आहेत, आपल्याला खुशीने दिलंय. हां हां अजून एक आहे घरी तिसरं, हां ती म्हणतात अजून एक घेऊन जावं. हां. त्याचाच भाव आहे आता. बरं बरं बरं. ती बी नाही म्हणतात, पण नको म्हणलं हीच मला सांभाळून होईल, तिसरं कुठं आणू आहे. बरं बरं हा, बरं. माणसं लय भारी आहेत. आहे ना? हा. हे असे ज्यावेळेस आपल्याला मदत करणारे माणसं असतात, उभा राहणारे माणसं असतात, मग अशा वेळेस सगळ्या वेळा निभून जातात. हा. समजा मैदानाला अडचण आली ना बाबा, समजा चेतनला म्हणलं, अनिकेत कांबलेला म्हणलं बाबा बापू माझ्याकडे पैसे नाहीत, तरी लोक पोर मला मदत करते. हे अनिकेत हा, अनिकेत कांबले. अनिकेत काय सांगाल? आता तुम्ही थोडंसं उशीर आला. ऐका, मला पण जास्त माहित नव्हतं पळतं ते, नाही का, सगळेजण जायचे. हं. त्यानंतर आम्ही काजडला क्रिकेट खेळायला जातो चेतन भाई आम्ही. बर. तर आम्ही काजडच्या मैदानात गेलो. हं. ती गट्टू फायनल करायची आठवड्याला. हं. तर तिथं पळायचं कोणाच्या लक्षात नव्हतं, हां नाही का, जास्त लक्ष कोणाचं केंद्रित नव्हतं तिथं. हां हां. त्यानंतर आम्ही गेलो. हं. तर
तर जर आठवड्याला गट्टू फायनलला हीच गाडी राहायची घरची. होय का? हा कंटिन्यू राहिलेली आहे गाडी. हम्म. त्याच्यानंतर मग आदतच्या मैदान त्याने दात लावला. हम्म. त्यानंतर आदत याचं नियोजन करायचं जास्त घेतलंय पाहुणे. हां हां हां. त्यानंतर ज्यांनी बैल दिली हम्म. आता पळतोय म्हणजे नाही का, हम्म. त्या टायमाला ज्यावेळेस पळत नव्हता म्हणजे चर्चेत नव्हतं त्या टायमाला ज्यांनी बैल दिली त्यांना अजून सुद्धा पाहून लगेच द्यायला हा बोलतात. होय ना? नाही पण हं, आता हं, 4 तारखेला कळमच्या मैदानात काही दिवसापूर्वी पवन त्यांच्याच पाहुण्यांचं म्हणजे घरातलाच आहे. हं, मस्त ही गाडी पळत नव्हती, कोणाला माहित नव्हतं त्या टायमाला दिलेला. हं, तर त्यांना परत नाही बोलता येत नाही ना. हं. त्यांना दिला. हा 1 नंबर करून परत त्यांना सुद्धा बैल दिला होता. अच्छा अच्छा. ओके. भाऊ, आता मुलाखतीत सर्वजण बोलले, पण काही एखाद्या वेळेस काही मुद्दे विसरले असतात किंवा कोणाचा आभार मानायचा राहिला असं प्रत्येकजण मदत करत असतं. तर आता मला एक काय सांगाल ह्या सर्वाविषयी तुम्ही? आता जेवढी मुलं आहेत, जेवढी ही टीम आहे, हं. ह्याच्या इतरित बाहेरचे पण बरेच लोक आहेत. बर. म्हणजे आता म्हणजे सर्जा आपला कनेरीचा सर्जा, हं. त्यांची टीम, हां. घाटावरचा चिक्या, त्यांची टीम, हं. परत अजून बरेच आहेत की हे मैदानापुरती ही दिसतात. ही सगळी ही टीम इथली हां हां शंकरच्या घरातली. हां. पण जे बाकीचे जे बैल आहेत म्हणजे ते बी मैदानावर संगतीच असतात. हं. त्यांची पण म्हणजे भरपूर मदत असते की शंकर रॉकी हं. मैदानात टिकावं राहावं, हं. त्यासाठी बरेच सगळेजण प्रयत्न करतात. आणि त्यांचं बी खूप मोठं मोलाचं योगदान आहे हं. शंकरसाठी. त्यांचं बी खूप मोठं म्हणजे आभार मानावं तेवढं कमीच आहे. त्याचबरोबर कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असलं तर त्यांचं बरेच आता मी काय जास्त मैदानावर गेलो कुणाचं नाव माझ्या काही ध्यानात नाही, पण हां त्यांचे बी आभार माना ज्याचं नाव घ्यायचं राहिलं असेल. ज्यांच्या हां बैलाचं नाव घेतलं ते सगळे त्यांची टीमच आली. हां त्याच्यामुळं मला नावं कोणाची माहिती नाही, पण हं. मैदानावर सगळे येतात तेवढ्या सगळ्यांचं शंकरच्या आणि रॉकीच्या मालकातर्फे हं. सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो की शंकरला तो पोषणात आणण्याचा प्रयत्न करताय. माझी आमच्या या मुळात गावात जेवढी मुलं आहेत आता सगळ्यांची नावं घेण्यात सगळी मुलं ओळखीचे आहेत, पण फाईट घेतलेली आहे सगळ्यांची. हां हां सगळ्याचे चेहरे तुम्ही म्हणजे ही जी पूर्ण मुळात गावातली मुलं आहेत हं. ही सगळे वेगवेगळ्या घरातली, बर. पण एका घरातल्या जीवासारखी त्या शंकरवर रॉकीवर मनापासून प्रेम करतात. त्यांचं बी खूप मोठं किंवा मोलाचं योगदान आहे. म्हणजे ज्या गोष्टी कमी ही मुलं पुढं असतात. बर 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 म्हणजे बर. आता तुम्हाला खरं सांगायचं एक एक टाईम म्हणजे मी बघतो की लहान मुलं आहेत. हां की आपल्या शंकरचं जरी पळ नंतर असतं हां म्हणजे आता दुसरे जरी बैल आहेत, आपलं छकडं त्यांना पाहिजे. हां ते छकडा सुद्धा ते मैदानाच्या एंडिंगपर्यंत जाऊन फिरवून येण्याचं काम ते मुलं करतात. हां. आता तुम्ही एक मुद्दा म्हणला बरं झालं, तुमच्याकडे छकडा नाही ह्याचा अर्थ. नाही छकडा तुम्ही दुसऱ्याचा छकडा मागून छकडा मागून येतो. हं. तेवढ्या पुरतं करतो. हं. मैदान झालं तिथं लावून द्यायचं हं. किंवा तिथंच मैदानावर तासापुरतं घ्यायचं परत मागे घ्यायचं. पण आमच्याकडे कमी आहे. शंकर आणि रॉकीने जेवढी साथ देतात त्या वर्षाकाळ आता आमचं चाललंय सगळ्यात मी वर्ग छकडा घ्यावा म्हणजे तेवढा प्रयत्न चालू आहे. करू आपण ते पण यशस्वी काय ती रक्कम नाही, पण मुलांच्या हेतुनुसार तर ती पद्धती थोडी कमीच आहे आपली. बरोबर बरोबर. आणि सगळ्या मुलांचं मी एक मनापासून आभार मानतो की जे आतापर्यंत जी साथ दिली तिथून पुढं रॉकीला आणि शंकरला आणि रॉकीच्या मालकाला हं. तेवढं तुम्ही अजून साथ द्या. जरी आम्ही कोणी मैदानावर नसलो तरी तुम्ही साथ देता आणि हेच पुढं चालू राहू द्या. बाकीची नावं ठेवणारे बरेच लोक आहेत, त्यांना मागं सोडून आपलं काम पुढं चालू ठेवा, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या चांगल्या बैलाबरं प्रत्येक मला विचारलं की शंकर म्हणजे मळतचा. बर बर बर. त्यांनी पण बघितलेला आहे शंकरचा फळ, तिथपर्यंत बोलणं झालं. आता त्यांच्या जेव्हा वेळेनुसार देतो म्हणले ते बघा आता कसं ओके. तिथपर्यंत तर आहे. आता बऱ्यापैकी शंकर पळतो, त्या पद्धतीने पुढं नियोजन करू. ओकाल तुम्ही. तसेच काय होतं प्रत्येक आम्ही दुसऱ्यांच्या बैलांच्या मुलाखती बघायचो. हं. आम्हाला वाटायचं आपल्या घरच्या बैलाची किंवा आपल्या गावातल्या बैलाची मुलाखत बघतो, हं. पण ती वेळ येत नव्हती. ती वेळ शंकरने आणून दिली. 1 नंबर केला, मिरवणूक झाली गावात मोठी डीजे लावून. पण वाटलं 1 नंबर किती तारखेला केला? 1 नंबर 30 तारखेला केला. 30 तारखेला केला. आज 7 तारीख. केला आणि वाटलं नाही का आपली बैलाची मुलाखत व्हावी. मग 30 तारखेपासून मी प्रत्येक युट्यूबवाल्याला फोन करतो हं. की आमचं असं असं वासरू आहे, असं असं पळतं आहे, गरीब घरचं आहे, की तुम्ही एक मुलाखत घ्यावी आमची. पण
नाही का त्यांनी आपापली कारणं सांगितली. मग बोलत तात्यांना एकच फोन केला मी की तात्या असं गरीबाचं वासरू शंकर म्हणून 1 नंबर केला आहे, गावात निवडणूक झाली, त्याची एक मुलाखत घ्या. तर तात्यांचं 1-2 दिवस कामाचं त्यांनी मला शेड्यूल सांगितलं आणि डायरेक्ट नंतरून त्यांचा स्वतःहून फोन आला की उद्या तुम्हाला वेळ आहे का? मी सकाळी लवकरात लवकर येतो, कारण बाकीच्या पोरांना कामाला जावं लागतं. सकाळ लवकर येऊन आपण तुमच्या वासराची मुलाखत घेऊ. तर आमच्या सगळ्या रॉकी शंकर टीमतर्फे तात्यांचं मनपूर्वक आभार की त्यांनी नाही गरिबाची जाण ठेवून मुलाखत घेतली गरीब वासराची. भैया तुमचं सुद्धा धन्यवाद. काय मी आता गावच्या यात्रेत सुद्धा माझ्या वैयक्तिक 4 दिवस, त्यामुळे तुम्हाला सांगितलं की मी 7 तारखेला येईन. तर तुम्ही माझ्यासाठी तरी थांबला आणि मला सुद्धा तुम्ही वेळ दिला, याबद्दल माझ्यातर्फे बी तुमचा आभार आहे. आणि आता आपण इथंच थांबूया आणि तुमच्या संपूर्ण टीमला आणि रॉकी आणि शंकरचं भविष्य उज्ज्वल आहे हे मला दिसते आणि ते अजून चांगलं उज्ज्वल होईल आणि कंटिन्यू तुम्ही चर्चेत आणि गोलात राहणार, याबद्दल आमच्याकडून शुभेच्छा असतील. इथंच थांबूया आपण. धन्यवाद.